नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे मासिक पाळीचा रक्तस्राव. बहुतांशी प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडतो की माझा जो पाळीचा रक्तस्राव आहे हा नॉर्मल आहे का, आणि नॉर्मल रक्तस्राव म्हणजे किती रक्तस्राव, आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला अति रक्तस्राव होत असेल किंवा पाळीच्या रक्तस्रावामध्ये गाठी जात असतील, गुठळ्या जात असतील, तर मग चिंतेमध्ये अजूनच जास्त भर पडते. तर आज तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरू करूया. नॉर्मली मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना 30 ते 40 ml एवढा रक्तस्राव होतो, परंतु अलीकडच्या संशोधनामध्ये तो 60 ml पर्यंत गेल्याचं दिसून आलेलं आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ते आहे सरासरी रक्तस्राव. यापेक्षा काही महिलांना कमी रक्तस्राव होतो तर काहींना जास्त होतो. सरासरीपेक्षा कमी होत असेल किंवा जास्त होत असेल, परंतु यासोबत जर तुम्हाला पाळीची इतर लक्षणं खूप जास्त तीव्र नसतील, जसं की खूप तीव्र वेदना होणं, ओटीपोटामध्ये खूप जास्त दुखणं, मळमळ होणं, पित्त होणं, हे काही नसेल, तर मग थोडासा रक्तस्राव कमी जास्त जरी असेल तरी याला नॉर्मल समजावं. आता आपला जो रक्तस्राव आहे हा कमी आहे, जास्त आहे की नॉर्मल आहे, हे आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. आता मासिक पाळी म्हटलं की फक्त रक्तस्रावच होतो का, तर नाही. बऱ्याच स्त्रियांना याच्यासोबत श्लेष्मा म्हणजे म्युकस, उती म्हणजे टिश्यूज आणि गर्भाशयाचा पातळ पडदा युट्राईन लायनिंग याचं मिश्रण देखील या रक्तस्रावामध्ये असतंच, आणि त्यामुळे एकूणच रक्तस्रावामध्ये वाढ होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे रक्तस्राव मोजणं आपल्याला जास्त अवघड होतं. तुम्हाला जर रक्तस्राव मोजायचा असेल तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कपद्वारे देखील मोजू शकता. काही मेन्स्ट्रुअल कप्सवर व्हॉल्यूम मार्किंग केलेलं असतं आणि त्याद्वारे तुम्ही सहज तुमचा रक्तस्राव मोजू शकता. तुम्ही हा कप जेव्हा रिकामा करताना त्यावेळी प्रत्येक वेळेला याच्यामध्ये किती द्रवपदार्थ आहे याची तुम्ही नोंद ठेवा आणि ते तुमच्या फोनमध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवा. नेहमीप्रमाणे कप धुवून स्टरलाइज करून ठेवून द्या. तुमच्या पुढील 4 मासिक पाळी दरम्यानही तुमची नोंदवही अपडेटेड ठेवा. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान तुमचा दिवसाला आणि आठवड्याला सरासरी रक्तस्राव किती होतो हे तुम्हाला समजेल. तुमचा एकूण रक्तस्राव 60 ml पेक्षा सुद्धा जास्त येऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये म्युकस, टिश्यूज आणि गर्भाशयाचं लायनिंग सुद्धा असतं. तुम्ही रक्तस्राव ॲब्झॉर्ब करणाऱ्या गोष्टी वापरत असाल, जसं की पॅड्स, पिरियड अंडरवेअर, या गोष्टी जर तुम्ही वापरत असाल, अशा केसमध्ये रक्तस्राव मोजणं थोडं कठीण होऊ शकतं. सर्वसाधारणपणे महिलांना दर 4 तासांनी पॅड बदलावे लागते, परंतु जर तुम्हाला दर 1 तासाला, दर 2 तासाला पॅड बदलावे लागत असेल आणि त्यावर खूप जास्त क्लॉट्स आणि इतर गोष्टी असतील, तर मग तुम्ही याला हेवी रक्तस्राव म्हणू शकता आणि या संदर्भात मग तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. एका संशोधनानुसार मासिक पाळीमधल्या स्त्रावामध्ये 36% रक्त तर 64% हे इतर घटक असतात, जसं की गुठळ्या, श्लेष्मा, म्युकस, टिश्यूज, या सगळ्या गोष्टी 64% पर्यंत असतात. काही तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही 60 ml किंवा 80 ml आसपास रक्तस्राव तुमचा होत असेल तर हे अतिरक्तस्राव आहे असं समजलं जातं. आणि प्रत्येक वेळेला जास्त रक्तस्राव किंवा मेनोरेजिया हे नेहमीच चिंतेचं कारण असेल असं नाही. जोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची ही गोष्ट व्यत्यय आणत नाही आणि तुम्हाला त्याची इतर लक्षणं जाणवत नाही, तोपर्यंत उपचार घेणे आवश्यक नसते. पण मग डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा? काही तासांपेक्षा जास्त काळात दर तासाला तुम्हाला एकापेक्षा जास्त पॅड, कप्स वापरावे लागत असतील, पॅड लीक होत असेल, डबल प्रोटेक्शनची गरज पडत असेल, 7 दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्राव कंटिन्यू होत असेल, स्त्रावामध्ये 1/4 पेक्षा मोठ्या रक्ताच्या गुठळ्या असतील तर, आणि तुमच्या दैनंदिन कामांमध्ये तुमच्या पाळीमुळे अडथळा निर्माण होत असेल, तुम्हाला थकवा, श्वास लागणं, अशक्तपणा ही लक्षणं जाणवत असतील, तर मग डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. आता हा जास्त रक्तस्राव कशामुळे होतो याची अनेक कारणं असू शकतात. तुमच्या शरीरात कुठला बिघाड झाला असेल तर त्यामुळे होऊ शकतं. तुम्ही जर कुठली औषधं खूप जास्त खाल्ली असतील किंवा सतत खात असाल त्यामुळे देखील जास्त रक्तस्राव होऊ शकतो.
अति ताणामुळे, तणावामुळे, स्ट्रेसमुळे पाळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी स्वतःची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्यवस्थित सकस संतुलित आहार घेणं, नियमित योगा प्राणायाम करणं, वॉक करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि तितकंच गरजेचं आहे मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि आनंदी असणं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, पूर्ण जीवनामध्ये जर तुम्हाला समतोल साधता आला तर त्याचा परिणाम तुमच्या पाळीवर होतो आणि पाळी व्यवस्थित, रेग्युलर आणि योग्य रक्तस्रावानेच तुम्हाला येते. हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आणि अवेअरनेससाठी आहे. तुम्हाला कुठलाही पाळीसंदर्भात त्रास असेल तर पहिल्यांदा जाऊन तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि योग्य ते उपचार करून घ्या. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.